शुभ सकाळ. आणि फुलं पण आज खूप मोठे आलेले आहे. देवसुद्धा छान खुश झालेले असतील, कारण तुम्हाला मी दाखवते फुलं इतकं मोठे मोठे आज मोगऱ्याला फुलं आलेले आहेत. आणि पूजा करायच्या वेळेस मला ते इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि खूप सारी मेहनत करून मी काढलं गोटभर तूप, कारण तूप हे गावरान म्हटल्यानंतर त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. आणि मी रवीनीच घुसळते, त्याच्यामुळं खूप वेळ गेला माझा त्याच्यामध्ये. आणि 1 घंट्यानंतर थोडीशी वाटी भरून मी काढलेला आहे आज तूप. आणि देवालासुद्धा आज वाटलं असं ना, आज ही फुलं किती सुंदर फुललेली आहेत. ही बघा किती छान दिसत आहेत ती फुलं. आणि आज बनवलं होतं मी काळी आमटी आणि त्याच्यासोबत चपाती आणि पापड वगैरे तळले. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि छान स्वच्छ झाल्यानंतर एक झोप काढायची अशी ठरवलं. मी आता सांगते, लहानपणी माझी आजी जेव्हा तूप करायची ना, तेव्हा आम्ही तिच्याकडे एकटक बघत बसायचो. ती किती म्हणजे लहानपणी जास्त गाय म्हशी होते आपल्या आईवडिलाकडे, त्यांच्याकडे. आणि ते तूप असं इतकं छान वाटायचं, कारण खूप मोठं होत होतं. आणि हे विकतच्या दुधाचं आता जे बनतं ते आपल्याला त्याचे समाधान मानावं लागतं. जुना काळ हा खूप गाई म्हशी आणि दूध तूप त्यामध्ये आपला गेलेला आहे. पण आता सध्या कोणी गाई म्हशी सांभाळत नाही, त्याच्यामुळं शॉर्टकट जीवन चालू आहे. जे आहे त्याच्यातच लोक खूप आपल्याला भाग्यवान समजतात, कारण तसं काही नाही. जुना काळ खूप चांगला होता, तेव्हा सोयीसुविधा नव्हत्या, पण आनंद खूप होता असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं? खूप सारा राडा झाल्यानंतर शेवटी मी तूप उकळायला ठेवलेला आहे. फरच्या वगैरे पुसून घेऊन रिलॅक्स करत आहे.